वैभव प्राप्त करून मोठं वाटा उचललेलं आहे. मोरे सर आपल्यासोबत आहेत. सर, विश्व संमेलन होत आहे, हा उत्साह बघताय, काय सांगा? खूप लोकांमध्ये उत्साह आहे आणि अभिजात म्हणजे काय आता हे लोकांच्या पर्यंत पोहोचतोय आपोआप. हा फार चांगला मुद्दा आहे. जगभरातले लोक आलेत मी हो हो खूपच आहे. सगळ्या क्षेत्रातले आहेत. इतके दिवस आपण जो लढा दिला अभिजात मराठीसाठी त्याचं हे त्याचं प्रतीक आहे. हं? प्रतीक आहे. त्याचं प्रतीक आहे. हो. आपल्यासोबत मधु मंगेशकर कर्णिक सर आहेत, ज्यांनी मराठी भाषेसाठी उभं आयुष्य बसले. त्यांना सन्मानित केलं जाणार आहे या सगळ्या उत्सवातून. सर, काय सांगाल? आज उत्साह तुमचा सन्मान पण होणार आहे, हे सगळं जल्लोष बघतोय. आनंद आहे. मराठीच्या उत्कर्षाचे दिवस आलेले आहेत. मराठी मायमाऊली प्रसन्न आहे. तिला पुन्हा अधिक मोठ्या वैभवापर्यंत न्यायचं काम आपलं करायचं आहे. नव्या पिढीला एक रक्षावर्धक वातावरण आहे आणि आता अभिजात भाषा हा एक दर्जा मिळाला, हा एक औपचारिकपणा झाला. परंतु मराठीसाठी खूप काही करता येण्यासारखं आहे आणि ते करणार आहोत आपण. याची ही सुरुवात आहे. हा जल्लोष बघताय तुम्ही. पूर्ण जगभरातनं आपले सगळे मराठी यात्री आलेले आहेत. हो, सगळ्या महाराष्ट्र मंडळ पण देशातून परदेशातून आलेले आहेत. हा मराठीचा मोठा सन्मान आहे. हे मराठीचं सामर्थ्य आहे आणि मराठीचा वैभव आहे. आम्हाला एक लेखक म्हणून मला खूप आनंद वाटतो. आयुष्यामध्ये पाहायला मिळालं याचा एक मोठा आनंद आहे. हाच खरा आनंद आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.